त्यामुळे या रस्त्याशिवाय दुसरा पर्याय नागरिकांकडे नाहीये। यानंतर पाहूयात समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा जो आहे तो एकनाथ शिंदे करणार असल्याचं कळतंय आणि थेट दृश्य जे आपण बघतोय हेलिकॉप्टरच्या माध्यमातून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा करतात। बोलूयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आता या क्षणाला आपल्याबरोबर आहेत। सिद्धार्थ, समृद्धी महामार्ग हा अत्यंत महत्त्वाकांक्षी महामार्ग म्हणला जातो आणि लवकरच तो सुरू व्हावा अशी मागणी आहे। या अनुषंगी आता एकनाथ शिंदेंकडनं या दौऱ्याचं नेमकं औचित्य काय? निश्चितपणे जो आहे हा दौरा सुरू झालेला आहे त्यांचा आणि आपण बघतोय की ते हेलिकॉप्टरने औरंगाबाद जिल्ह्यातील जो काही 100 ते 125 किलोमीटरचा पट्टा आहे त्या पट्ट्याकडे ते त्याची पाहणी करताना आपल्याला दिसत आहेत। कारण हा समृद्धी महामार्ग हा जवळपास जो आहे पूर्ण झालेला आहे आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की या ठिकाणी जे आहे हेलिपॅड तयार करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी ते उतरणार सुद्धा आहेत। म्हणजे एकंदरीत किती दर्जेदार रस्ता झालेला आहे हेही दाखवण्याचा प्रयत्न एखाद्या वेळेस हा असू शकतो। मात्र रस्ता पूर्णपणे जवळपास पूर्ण तयार झालेला आहे आणि एकनाथ शिंदे तेच पाहणी करतायत। कारण वरून पाहणी करण्याचा जो आहे की औरंगाबाद शहरामध्ये पूर्णपणे रस्ता तयार आहे आणि तो रस्ता व्यवस्थित वरून पाहता यावा म्हणून ते हेलिकॉप्टरने काही कारणास्तव सिद्धार्थचा संपर्क आपल्याशी तुटलाय, पण या दृश्यांमधून आपल्याला कळू शकतं की समृद्धी महामार्ग जो तयार करण्यात आलेला आहे तो थेट मुंबईपासून तर नागपूरपर्यंत असणार आहे। तो जवळपास पूर्ण होत आलेला आहे। त्याचं काम कशा पद्धतीचं झालेलं आहे, कुठे नेमके वेगवेगळे पॅचेस किंवा पॅकेजेस बाकी आहेत याची पाहणी करण्याकरता म्हणून खुद्द नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टरमधून औरंगाबादवरनं त्यांनी फ्लाय केलं आणि आता त्याची पाहणी करत ते पुढपर्यंत जाणार आहे। तिथून परत ते जिथून त्यांनी त्यांचं हेलिकॉप्टर निघालं होतं त्याच हेलिपॅडवरती पुन्हा एकदा ते हेलिकॉप्टर उतरवलं जाईल। महामार्गावरतीच हेलिपॅड जे आहे ते हेलिपॅडची आखणी करण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून या महामार्गाचं काम हे 4 नाही तर 5 लेअर टेक्नॉलॉजीचं झालेलं आहे। म्हणजे हा रस्ता पुढील अनेक वर्ष अशाच पद्धतीचा राहील अशा प्रकारे याचं काम करण्यात आलेलं आहे आणि तेच या सगळ्या पाहणी दौऱ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत। केवळ 6 ते 7 तासामध्ये नागपूर जे आहे या महामार्गावरनं गाठलं जाईल।